श्री स्वामी समर्थ. तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने आपल्याला सेवा करायची आहे. तर स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचे 21 दिवसात 21 अनुष्ठान पारायण कसे करावे, त्याची नियम काय असणार आहेत, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि कशी भक्ती करायची आहे. तर स्वामी कृपेने आपल्या मनातील ज्या काही संकट दुःख आहेत ते दूर व्हावे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील, तर ही सेवा तुम्ही कशासाठी करू शकतात, ही सेवा कोणी करावी. त्याचबरोबर ज्यांना संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील, काही दुसरे अजून काही कारणं असतील किंवा नोकरी मिळत नसेल किंवा मुलामुलींचे विवाह जमत नसतील, त्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र ही अतिशय प्रभावी, तेवढीच दिव्य अशी सेवा आहे. प्रत्येकाने जरूर करावी. तर पहा, काही संकट दुःख ती दूर व्हावी म्हणून सुद्धा करू शकतात किंवा तुमच्या जीवनातील अशी कुठली तुमची इच्छा असेल, ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त जर हे पारायण केलं, तर स्वामी कृपेने नक्कीच तुमच्या इच्छा जरूर स्वामी पूर्ण करतात. हा खूप जास्त सिद्ध आणि अगदी दिव्य अनुभूती देणारा असा ग्रंथ आहे. म्हणून स्वामी चरित्र या दिव्य ग्रंथाचे 21 पारायणाचे अनुष्ठान जरूर करावे. ते कधीपासून सुरू करायला हवं, त्याचे नियम काय असणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला हवी असेल तर कृपया धनश्रीज पॅशन हे जे आपलं चॅनल आहे, तर त्यावर एकदा जरूर भेट द्या. त्यात संपूर्ण माहितीचा सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे. त्याची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. म्हणूनच आपल्या चॅनलला जरूर व्हिजिट करा आणि माहिती आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ.